वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे। परिणामी बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत। तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे, त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे। वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत। शहरात भाजी बाजारपेठेत बुलढाणा जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते। पत्ताकोबी, फुलकोबी, सांबार, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते। यामुळे भाजी बाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही, पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे। मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती। शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे। तसेच स्थानिक भाजीपाला देखील कमी प्रमाणात येत आहे, यामुळे दर दुप्पट झाले आहेत। केवळ पानकोबी, कोहळे सध्याच्या तुलनेत स्वस्त आहेत। उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी आहे। पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता असल्यानेही भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे। सध्या उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहे। भाजीपाला खूप कमी झालेला आहे उन्हाने। त्याच्यानंतर आता याच्यापुढे अधिक भाव वाढणारा भाजीपाल्याचे। सध्या फुलगोबी, मिरची आणि टमाटर हे खूप महाग झालेले आहे। याच्यापुढे अधिक महाग होतील। समार पण महाग आहे सध्या काय भाव आहे भाजीपाला? कमीत कमी 60 रुपये किलो, कमीत कमी 60-50। वांगे 40 रुपये किलो, टमाटर 30 रुपये किलो आहे। लसण पण महागलेला आहे, 60 रुपये आहे। त्याच्यानंतर आलू 30 रुपये किलो आहे, फुलगोबी 80 रुपये किलो आहे। त्यानंतर भेंडी 60 रुपये किलो आहे। पालक पण महाग झाला, पालक 60 रुपये किलो झालेला आहे। त्याच्यानंतर पत्ताकोबी स्वस्त आहे, पत्ताकोबी 10 रुपये भाव आहे। त्याच्यानंतर आपला काकडी 40 रुपये किलो आहे। कधीपासून भाव वाढलेले आहे? भाव 1 महिना झाला कमीत कमी वाढलेला आहे। याच्यापुढे अधिक वाढतील भाव। ग्राहकांचं काय म्हणणं आहे? ग्राहकाचं प्रोसिजर आता खिशाच्या हिशोबानं आहे। आता ज्याजवळ असलं तो घेते, ज्याजवळ नाही आहे तो कमी प्रमाणात घेते। 1 किलोचा 1 पाव घेते, अर्धा किलो घेते, असं आहे।